पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक लोक वर्षाविहाराचा आनंद लुटताना दिसत आहेत. दरम्यान सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी, नाले आणि धबधब्याच्या पातळीमध्ये अचानक वाढ झाली आहे. असं असताना पर्यटकांना फिरण्याचा मोह आवरता येत नाहीये. लोणावळ्यातील भुशी डॅम आणि ताम्हिणी येथील धबधब्यावरून काही जण वाहून गेल्याची घटना ताजी असताना पर्यटक स्वतःचा जीव धोक्यात टाकून वर्षाविहाराचा आनंद घेताना दिसत आहे. दरम्यान मुंबईत रविवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका शहरातील विविध भागांना बसला. बेलापूर येथील धबधब्यात अडकलेल्या सुमारे 70 पर्यटकांची रविवारी नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभागानं सुटका केली. व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात वाहणाऱ्या तलावात अडकलेल्या पर्यटकांना आणि अग्निशमन विभागाकडून दोरीच्या साह्यानं बाहेर काढताना दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलंय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये 21 जुलै रोजी अत्यंत मुसळधार पाऊस झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मते मुंबईत रविवारी सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. दरम्यान बेलापूर येथील धबधब्याला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असताना ही घटना घडली. पावसाळ्यात या ठिकाणी जाणं धोक्याचं असल्याने खारघर व आसपासच्या भागातील धबधबे अधिकाऱ्यांनी बंद केल्याने या परिसरात पर्यटकांची संख्या वाढल्याचं स्थानिकांनी सांगितलं. वाहणाऱ्या पाण्याचा वेग अचानक वाढल्याने धबधब्याला भेट देणारे पर्यटक अडकले.